बघा, आज आम्ही पड पावसामध्ये इथं आम्ही सभा घेतलेली आहे। इथं माता भगिनींसह, महिलांसह, वृद्ध माणसांसह, तरुणांसह इथं खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता। आम्ही खरं तर आज सकाळी काल पोस्ट केलेली होती, मी काल नाराज होतो, पण आज इकडे सभेच्या ठिकाणी येत असताना आजही गाडीवरती हल्ला झाला। आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही ज्यावेळी ही बाजू मांडतोय तर आमच्या गाडीवरती हल्ले केले जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांचे हातपाय मोडले जात आहेत, तरीही आरोपी अटक होत नाही। माणसांचं आमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल पुढे काहीही येताना दिसून येत नाही। त्यामुळे शासन आमचं नाही, विरोधक आमचे नाहीत, आमदार आमचे नाहीत, मंत्री आमचे नाहीत आणि ओबीसीची बाजू घ्यायला इथं कोणीही तयार नाही। म्हणून आम्ही नैराश्यातून काल पोस्ट केली होती। पण आजच्या या पड पावसामध्ये आलेल्या लोकांचा आग्रह तर आहेच, आम्ही लढणारे तर आहोतच, पण जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहोत आणि आम्ही ते ठरवलंय। पण आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही हा ओबीसीचा आवाज ऐकावा, नाहीतर मग आम्हाला जन आंदोलन या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं उभं करावं लागेल। ऐकत नाही, परंतु सरकारमध्ये काय म्हणेल, ओबीसी एक होतोय, ओबीसी जाती पाती विसरून पड पावसामध्ये जर एकत्रित येत असेल तर या सगळ्या लोकांना आमची हात जोडून विनंती आहे की ओबीसी मतपेटीतनं तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। गोपीनाथराव मुंडे असते तर अधिकारवाणीने इथल्या लोकांना सांगितलं असतं। गोपीनाथराव मुंडे होते तर ते विलासरावजींना सांगायचे, गोपीनाथराव मुंडे होते तर इथल्या सगळ्या लोकांना सांगायचे, अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, तुम्हाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, आर्थिक बेसवर दिलं पाहिजे। आता तर शासनाने ईडब्ल्यूएस दिलंय, एससीबीसी दिलंय, पण ओबीसीचं सामाजिक मागासांचं आरक्षण या शासनानं न्यायालयाला मान्य नसताना सुद्धा दिलंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवलंय। आज रोजी वंदनीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण येते। आज जर मुंडे अस्तित्वात असते, गोपीनाथराव मुंडे जर अस्तित्वात असते तर ओबीसीवर ही वेळ आली नसती। नाही, त्याच्यावरती मी काही बोलणार नाही। पावसामुळे आम्ही आता पड पावसात घेतोय। अरे आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहे, मेंढपाळांची पोरं आहे, आम्ही पावसाला न घाबरता आम्ही रस्त्यावर उतरणारी पोरं आहे। आम्हाला मंडप नाही, आम्हाला कुठल्याही माणसांना मी गाडी दिलेली नाही, पण गावागावामधला ओबीसी एकत्रित येतोय। बीड जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, नांदेड असो, हिंगोलीची, लाखोची, कळमनुरीची सभा असो, आज अहिल्यानगरमध्ये आम्ही सोलापूर जिल्ह्यात सभा घेतली, बारामतीला सभा घेतली, परवा सातारा जिल्ह्यात लोणंदला सभा आम्ही घेणार आहोत। पुढच्या काही कालावधीमध्ये आम्ही ओबीसी एकत्र करणार आहोत। आम्ही कुठल्याही पक्षाची भीड भाड ठेवणार नाही आहोत, आम्ही कुठल्याही नेत्याच्या प्रभावाखाली काम करणार नाही आहोत। आम्ही 5 स्टार प्रस्थापित नेते नाही, आम्ही गाव वगैरेतली शेतकऱ्याची पोरं आहोत, मेंढपाळाची पोरं आहोत, ओबीसीची पोरं आहोत। गाव वगैरेतल्या शेवटच्या घटकाचं मायक्रोतल्या ओबीसीचं आम्ही संरक्षण अगोदर करू आणि मग आमच्या घराचं संरक्षण करू, ही आमची जबाबदारी आहे। आम्ही आमच्या एका जातीसाठी भांडणारी लेकरं नाही आहोत। आमचे नेते कधी असे भांडले नाहीत, शिवाजीराव शेंडगे असे कधी भांडले नाहीत, मुंडे साहेब कधी असे भांडले नाहीत, वसंतराव नाईकांनी कधी स्वतःच्या जातीची बात केली नाही। गाव वगैरेतला गणपतराव देशमुख असोत, ओबीसीचा कुठलाही माणूस असो, एका जातीसाठी कधीही भांडला नाही। पण हे राज्य करतील लोक एका जातीसाठी यांनी देव पाण्यात ठेवले, एका जातीसाठी चौथी नापास, जरांगीला पायघड्या घातल्या, आता GR काढून झालाय, आता तहसीलदारच्या माध्यमातून हजारो सर्टिफिकेट वाटली जात आहेत आणि आमच्यावरती हल्ले केले जात आहेत, फेसबुक पोस्ट करून हल्ले केले जात आहेत। आता म्हणे 72 जणांची यादी बनवल्या, 2घांना ठोकले आणि आता आम्ही 70 जणांना ठोकणार आहोत। काल परवा कोंढरे नावाच्या माणसानं टीम बनवली म्हणून सांगितलं, त्या कोंढरेची पहिली चौकशी झाली पाहिजे। जे लोक फेसबुक पोस्ट करून आम्हाला मारतात, आम्हाला मारून टाका मुख्यमंत्री महोदय। तुम्ही आमच्या आरक्षणाचं संरक्षण नाही केलं आणि आता तुम्ही आमच्या ओबीसींचं, दीनदलितांचं संरक्षण करू शकताय की नाही अशी आम्हाला शंका आहे। त्यामुळे आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रचंड नाराज आहोत आणि आम्ही मतपेटीतनं हा आवाज आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। हल्ला करणाऱ्या तिघांना जे आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना शिक्षा करा, त्यांना विचारा। जरांगे नावाचा येडपट माणूस, मनोरुग्ण, तो म्हणला की लक्ष्मण हाकेनं स्वतःच हल्ला करून स्टंटबाजी केली। काल परवा म्हणला की नवनाथ वाघमारेच्या मेहुण्यानं त्याच्या गाडीवर हल्ला केला आणि लगेच 1 तासात कळलं की त्याच्या राईट हँडनं हल्ला केला। मनोज जरांगेच्या या सांगण्यावरनं गव्हर्नमेंटनं येडापणा केलाय, गव्हर्नमेंटनं चौथी नापास। अरे बाबासाहेबांच्या 32 डिग्र्या होत्या,
त्यांनी इथल्या गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण केलं. अरे जरांगे नावाच्या चौथी नापास माणसानं या महाराष्ट्रामध्ये विष पेरलंय. ओबीसी मध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावलेत, विस्तव पुरलाय आणि त्याला सपोर्ट उत्कृष्ट संसदपटू नसून निकृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेंनी सपोर्ट केला, शरद पवारांनी सपोर्ट केला, अजित पवारांच्या आमदारांनी सपोर्ट केला, सगळ्या लोकांनी सपोर्ट करून गाड्या पुरून एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलंय. अरे तुम्ही करा ना सपोर्ट, SCBC ला करा, EWS ला करा, पण आमच्या मागासांचं आरक्षण घालवून इथल्या सत्ताधाऱ्यांनी ओबीसीच्या अनाथ माती कालवलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.